आज मला तुम्ही तुमच्या हाताने घास भरवला। एका आईने आपल्या लेकरावर केलेल्या मायेची चव मला कळली। आज माझ्या गोरक्षाचा प्रकट दिन आहे। तो माझ्या मनासारखा साजरा झाला। आज तुझे पहिले भोजन आहे, त्यामुळे हा पहिला घास माझ्याकडून तुला। आजचा हा दिवस शुभ दिवस आहे। श्री मच्छिंद्रनाथांचे शिष्य, सर्व भक्तांचे पालनहार, शिवस्वरूप श्री गोरक्षनाथ याच दिवशी पृथ्वीवर अवतरले होते। त्यामुळे त्यांचा हा प्रकट दिन आपण शुभ कार्याने साजरा करणार आहोत। नाथपंथाच्या सर्व भक्तांसाठी इथे अन्नदान आणि वस्त्रदान केले जाईल। जे लोक सत्याच्या मार्गावर चालतात, ज्यांच्या मनात इतरांविषयी प्रेम आहे, अशा सर्व भक्तांना ही वस्त्र भेट म्हणून मिळतील। आणि या वस्त्रांसोबत नाथपंथाचे आणि श्री गोरक्षनाथांचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतील। आता एकेकाने समोर या आणि गुरुदेवांकडून वस्त्र घ्या। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। यानंतर गडावर भंडारा होणार आहे। सगळ्यांनी मिळून तिथे सेवा करायला यायचं आहे। ज्यांना जमेल त्यांनी अन्न शिजवण्यास मदत करा, गडावर स्वच्छता करा, सडा रांगोळी करा, लोकांना पंक्तीला बसवून त्यांना अन्न वाटप करा। श्री गोरक्षनाथांचे स्मरण करून सगळ्यांनी हा प्रसाद घ्या, त्याने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल। आदेश अलख निरंजन। श्रीपाद, तू सांगितल्याप्रमाणे गोरक्षनाथांसाठी सगळा नैवेद्य मी तयार केलाय, तर आता तूच त्यांना दाखव।
गोरक्षनाथा, तुमच्या प्रकट दिनी माझ्या आईने तुमच्यासाठी नैवेद्य बनवला आहे. तुम्ही सर्वत्र आहात. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी तुम्ही प्रकट होऊ शकता. एकाच वेळी सहस्त्र ठिकाणी उपस्थित राहू शकतात. मी माझ्या आईला वचन दिलं आहे की तुम्ही स्वतः येऊन हा नैवेद्य ग्रहण करा, तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. आपण आठवण काढलीत आणि आपण मला मातेकडून प्रसाद दिला. माझ्यासाठी खूप अमूल्य गोष्ट आहे. या प्रसादाचं महत्त्व शब्दात सांगता येणार नाही. श्रीपाद, याचा प्रत्यय आता कसा येणार आहे? दादा, गोरक्षनाथ इथे येतील का? आम्हाला दिसतील का ते? सांग ना दादा, अजून तर काहीच नाही झालं. आई, गोरक्षनाथांनी आपला नैवेद्य ग्रहण केलाय. पण आम्हाला तरी असं काही जाणवलं नाही. बाळा, खरंच रे, तू म्हणाल्याप्रमाणे नैवेद्य खाल्लेला दिसतोय. हे गोरक्षनाथा, तुम्ही स्वतः माझ्या घरी येऊन मी तयार केलेला नैवेद्य ग्रहण केलात. खरंच मी भरून पावले. तुमचे आशीर्वाद असेच माझ्या घरावर कायम असू दे. कुठे गेला होतास? वनात गेलो होतो. वनात? कशा पायी? माझं काम होतं तिथे. आम्हाला बी कळू दे, तुझं काय काम असतं ते. हे बघ युवराज, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ शकत. मला ठाव आहे ना, तुला वनात जाऊन चेटूक करायचं असतंय. तुला हवा तसा तू विचार करू शकतोस, माझी काही हरकत नाही. वय वय, लय शाना आहेस ते, माहित आहे मला. आता माझ्या आबानी समद्यांच्या जमिनी घेतल्या ताब्यात. मी बघतो ना आता तू कसा लोकांनी मदत करतोस. तुझे वडील लोकांच्या जमिनी जास्त दिवस स्वतःकडे ठेवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना त्या लवकरच परत कराव्या लागतील. असं काय होत नसतंय, नुसती वाट बघ आता. माझा आबा काही देत नाही त्या परत. आता दुष्काळात मला फक्त लोकांना जगवायचंय, त्यामुळे मी जमिनींचा विचार करणार नाहीये. पण तरीही एक सांगतो, एक दिवस असा येईल की पाटील लोकांच्या जमिनी स्वतःहून परत देईल. तुला काय वाटलं, माझा आबा लोकांनी घाबरतो वय? पण मी असं काहीही म्हणालो नाही. तुला काय म्हणायचंय हे समजा कळतंय मला. थांब, आता मॅच तुला इंगा दाखवतो.
धाकलं पाटील काय झालं आणि कशा पाय भांडताय नागनाथा संघ? नागनाथ, अरे तू बी भांडत बसला वय याच्या संग. मी भांडत नव्हतोच, शांतपणे बोलत होतो. त्यांनीच आधी काठी उगारली. तुझं नाव मी आबालाच सांगतो, माझ्यावर चेटूक करतो वय. आबा बरोबर बघल तुझ्याकडं. अरे नागनाथ, तुला ठाव आहे ना तो कसा आहे, मग कशा पाय त्याच्या तोंडाला लागायचं? सखाराम काका तोच माझ्याशी भांडून बोलत होता. बरं तू जाऊ दे आता, त्याचं नको मनावर घेऊ. हो, सकाळपासून तुम्हा सगळ्यांना भूक लागली असेल ना, या माझ्या घरी. अरे किती विचार करशील आमचा. जा आधी घरी जाऊन तू 2 घास खाऊन घे. नाही, तुम्ही पण चला माझ्यासोबत. अरे पण मी म्हणालो ना, चला. महाराज, बोला प्रधानजी. आपल्या गुप्तचरांकडून बातमी मिळाली आहे महाराज. काय बातमी? त्या 2 साधूंपैकी एक जे गोरक्षनाथ आहेत, त्यांनी तुम्हाला शिक्षा करण्याचा आणि धडा शिकवण्याचा प्रण केलाय. त्यामुळे ते इथे यायला निघणार आहेत. बर, म्हणजे ते 2 साधू आता राजा महेंद्र वर्माला शिक्षा करणार का? तसं असेल तर प्रधानजी आपल्या सैन्याला तात्काळ तयार करा. इथं येण्याआधी मी स्वतः जाऊन त्यांना बंदी करून घेऊन येतो. नाही महाराज, आपल्याला तसं नाही करता येणार. का नाही करता येणार? काय अशक्य आहे आपल्यासाठी? तसं नाही महाराज, पण ते दोघे तपस्वी आहेत. त्यांना खूप मोठी सिद्धी प्राप्त आहे. सगळ्या शस्त्रांची, तंत्रमंत्रांची विद्या अवगत आहे. त्यामुळे त्यांना युद्ध करणं कठीण आहे. काय बोलताय प्रधानजी? एक त्रिशूळ सोडलं तर त्यांच्याकडे दुसरं कोणतंच शस्त्र नाहीये. त्या त्रिशूळाच्या जोरावर आपल्या बलाढ्य सैन्याचा ते सामना करतील असं वाटतंय तुम्हाला? नाही महाराज, मी असं ऐकलंय. त्यांनी राक्षस आणि दानवावर सुद्धा विजय मिळवलाय. प्रधानजी, तुम्ही जे सांगताय त्यापेक्षा जास्त विश्वास मला आपल्या सैन्यावर आहे. हो अवश्य, मलाही आहे महाराज. महाराज, पण मला आणखीन 1 दिवस द्या. मी योग्य ती चाचपणी करतो आणि तुम्हाला कळवतो. ठीक आहे प्रधान, पण फक्त 1 दिवस. त्यानंतर मी तुमचं काहीही ऐकणार नाही. एक तर त्यांना हद्दपार करेन, नाही तर सैन्य घेऊन त्यांच्यावर आक्रमण करेन. शृणुदेवि प्रवक्ष्यामि कुञ्जिका स्तोत्रमुत्तमं येन मन्त्रप्रभावेण चण्डी जापशुभो भवेत्. न कवचं नार्गला स्तोत्रं कीलकं न रहस्यकं न सुक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनं कुञ्जिका पाठमात्रेण. नागनाथ, अरे बाळा, किती विचार करशील? जे झालं ते होणारच होतं. बाबा, आपल्यावर पाटलाचा ऋण नाही म्हणून तुम्ही असं बोलताय ना? नाही रे बाळा. सुरादेवी, तू समजावं बघू त्याला. नागनाथ, बाबा अगदी बरोबर बोलतात.
तू सगळ्यांना अन्नदानाची मदत करतच आलायस आणि तुझ्या हातांनी होईल तितकी मदत तू केलीच आहेस ना. पण आई, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळायला हव्यात ना. मलाही असंच वाटतं बाळा, पण आता आपण यात काहीही करू शकत नाही. आधीच तुझ्याकडे अक्षय पात्र आल्यामुळे ती गुरु आई आणि पाटील तुझ्या वाईटावर उठले आहेत. आणि हा व्यवहार आहे. पाटील व्यवहाराप्रमाणे वागणारच. आणि मला असं वाटतंय आपण यामध्ये पडू नये आणि तू सुद्धा यामध्ये पडू नये असंच आम्हाला वाटतंय. बाबा, व्यवहार हा माणसानेच निर्माण केला आहे. त्यातून आपल्या अडचणी सुटाव्यात म्हणून माणूस व्यवहार करतो. पण अडचणीच वाढत गेल्या तर तो व्यवहार काय कामाचा. हो ठीक आहे, मान्य आहे मला. पण आपण हतबल आहोत आणि एवढ्या सगळ्यांच्या जमिनी तू कसा मिळवून देणार आहेस मला सांग बघू. त्यांच्याकडे सगळ्यांच्या नोंदी असतात. त्या जमिनी परत मिळवून द्यायच्या म्हणजे त्यांचं ऋण फेडावं लागेल. आणि आपल्याकडे आहे का तेवढं धन. नाहीये, माहितीये मला. मी श्री दत्तगुरूंची भेट घेऊन त्यांच्याशी याविषयी बोलणार आहे. तेच ह्यातून मार्ग दाखवते. आणि आणखी काय. मी उद्या वनात जाऊन येतो. मला अनुमती द्या. ठीक आहे, त्यांना भेटायला जातो आहेस तर जा. मी दत्तगुरूंना भेटेनच, पण मला असं वाटतंय की पद्मिनी आईवर संकट येणार आहे. गुरुआई, योच तो नागनाथ. हा आलाय बघ तुला अडवाया. गुरुआई, आता याला सोडू नगस, इथंच गाडून टाक याला. तुझी आई नागिन असली तरी तुला ईशाचे दात नाहीयेत. जरी असले तर मी मोडून टाकीन ते. ही माझी आई आहे. माझ्या आईला वश करून तिला घेऊन जाणारे तुम्ही कोण. या ठगाला इथून जायला सांगा. या गुरुवाईला ठग म्हणतो तू. तुला इथंच गाडून टाकीन मी. हडकपी सापडायची नाही घरच्याला. आदेश. मूर्ख माणसा, तुझ्या शक्तींचा दुरुपयोग करतोयस. मी तुला सावध करतोय. मी नागनाथ तुला ह्याची शिक्षा दिल्याशिवाय इथून जाणार नाही. गुरुआई, गुरुआई, पाणी घ्या ना. असं काय करताय सा गुरुआई. काल धरणं तुम्ही काही पण खाल्लं नाही ना, पाण्याचं घोड बी घेतला नाही. लक्या, त्या नागनाथाचं राम नाम सत्य केल्या बिगर मला काही गोड लागायचं नाही. होय, पण असं अन्नावर राग काढून कसं जमायचं. लक्षात, आधीच डोकं तापलंय माझं. गप्प राहा, नाही तर त्या नागनाथाच्या आधी तुझा बळी जाईल. लक्या, एक मोठं कापड घे. त्या नागनाथाच्या आधी त्याच्या आईला धरून आणू आपण. त्या नागिनीच्या जीवाशी खेळ केला, नागनाथ बरोबर गावतो आपल्याला. होय होय.
आयुष्यात मला एवढा त्रास कुणी दिला नाही. नागनाथ, तुला सोडणार नाही मी. पाण्याला जसं माशाच्या बाहेर काढलं तडफडतो ना, तशी तुझी अवस्था करणार आहे मी. गुरुआईची ताकद तुला माहित नाही. तुझा नाश केल्याबिगर मी थांबणार नाही. गुरुआई, अगं नागिन यायची तर यो नागनाथ आलाय. याच्यामध्ये सुद्धा तिचंच रक्त आहे. मी मंत्र तिच्यावर टाकला, परिणाम याच्यावर झाला, म्हणून हा आला इथे. मी माझ्या मनाने इथे आलोय, तुमच्या मंत्रामुळे नाही. मीच तुला इथे यायला भाग पाडलंय. गुरुआई, माझे गुरु हे जगत गुरु आहेत, श्री दत्त प्रभू. त्यांना शरण जा, तुला इजा होणार नाही. गुरुदेव दत्त. देवमच्छिंद्रनाथ गुरुवर, देवमच्छिंद्रनाथ गुरुवर. आपण इथं का थांबलोय? आणि ती नागिन तर वडाच्या झाडावरती आहे ना? नाही, मी इथंच या वारुळात दडून बसले. कापड टाक इथं. होय. पद्मिनी, गप गुमान बाहेर येत. मी तुला न्यायला आलोय. तुझं एवढूस पोरग मला विरोध करतंय. एवढा दबदबा माझा त्याला सुरुंग लावतोय. त्याचा सत्यानाश केल्या बिगर मी गप्प बसणार नाही. मग दोघांचा लय जीव आहे ना एकमेकावर, दोघांना मी मुक्त करतो. मग गुरुआई, मी टाकू का कापड तिच्यावर? नाही, त्याची काही गरज नाही. ती स्वतःहून येणार या कापडावर. अरे दुष्ट माणसा, नागनाथानं तुझं काय वाईट केलंय? का तू त्याच्या मागे लागलायस? तुला अजून माहिती नाहीये नागनाथ कोण आहे ते. साक्षात परमेश्वराचा अंश आहे त्याच्यात. ते मला सांगू नकास. ते माझं मी बघून घेईन. चल ये या कापडावर. तुला असं नाही कळायचं. नागनाथ, कुठं आहेस तू? हे बघ, तुझ्या आईला त्या नागिनीला घेऊन चाललोय मी. ती तर म्हणत होती तू देव आहेस.
आता मी तिला बांधून ठेवणार, उपाशी ठेवणार मी, तडफडून तडफडून मरणार ती. तू काही करू शकणार नाहीस. बस तिला शोधात. गुरुआई, गुरुआई जरा थांबा. अहो ही नागिन लय वळवळ करते या. तिला आवळून बांधतो. चल आता तसाच कुटीत गेल्यावर बांधून ठेव. अहो पण हे काटोळं सुटलं पिटलं तर उगीच चावील मला. मी आहे ना, काय होत नाही तुला. चाल. अहो अहो तरी पण मला लय लय भ्या वाटतंय. का बसतो का तू आता, का तुला बी ठेवू बांधून. चाल माझ्या मोरात. चाल. का थांबलास? गुरुआई, मोर बघा कोण आहे. नागनाथ, आलास तू म्हणजे समजलं तुला. माझ्या आईला कोणी त्रास देईल आणि मला समजणार नाही असं कधी होणार नाही. काही करू शकत नाहीस तू. इथून पुढे काय करायचं ते मी करणार. गुरुआई, ही लढाई आपल्या दोघांची आहे. माझ्या आईला सोडून दे. तेच लढाई अर्धी जिंकली मी. तुझ्या आईला बांधून ठेवलं मी या कापडात. दाखव तुझी ताकद. गुरुआई, मी तुला पुन्हा सांगतोय, सोड माझ्या आईला. पुढचा एक क्षण जरी तू उशीर केलास तरी तुला शिक्षा करीन मी. तू मला शिक्षा करणार? एक दोन बाजी काय जिंकलास, सारखा सारखा जिंकू शकत नाहीस तू. यावेळेस तुझा विजय होणार नाही. गुरुआई, माझी बाजू ही सत्याची आहे आणि कदाचित तुला माहिती नसेल, नेहमी सत्याचाच विजय होत असतो. हा शांतपणा ठेव तुझ्याकडं. अरे तुला बी बांधून ठेवून हिच्या सगळं. चल बाजूला हो. नाही नाही गुरुआई, याला बी घ्या आपल्या सोबत. तुम्ही हे गाठोड धरा, मी धरतो त्याला. हे श्री दत्तगुरु, माझ्या आई पद्मिनीला ह्यांच्या तावडीतून मुक्त करण्याची मी तुम्हाला प्रार्थना करतोय. अशा दुष्ट लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे, कारण हे तिला फक्त एक साप समजताय. पण तिलाही आत्मा, शरीर, भावना आहेत आणि ती माझी आई सुद्धा आहे. वौं नागकुळाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्पः प्रचोदयात्. पद्मिनी आई, चल माझ्यासोबत.
नागनाथ पद्मिनी आई, तू आता वनात राहायचं नाहीस, माझ्यासोबत घरी चल. अरे नागनाथ, हे कसं शक्य? मी तुझ्यासोबत घरी येऊ शकत नाही. पद्मिनी आई, तुझ्यावर असं संकट आलंय आणि गुरुआई पुन्हा सुद्धा असा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे आता इथून पुढे तू माझ्याच घरी राहायचंस. तू म्हणतोयस ते बरोबर आहे नागनाथ, पण मी अशा रूपात तुझ्या घरी नाही येऊ शकणार आणि तुझ्या घरचेही मला तिथं नाही राहू देणार. मी सांगतो समजावून त्यांना. आई बाबा ऐकतील माझं. तू चल. नागनाथ बाळा, ऐक माझं. मी राहते इथंच. हवं तर मी माझी सतत जागा बदलत राहीन, म्हणजे कुणाला माझं नेमकं ठिकाणच कळणार नाही. पद्मिनी आई, खूप वेळा तुझ्यावर असं संकट आलंय आणि गुरुआई माझ्यामुळं तुला त्रास देतोय. देव ना करो, पण पुढच्या वेळी तुझ्यावर असं संकट आलं आणि मला यायला उशीर झाला तर, आणि त्यात तुला काही झालं तर मला खूप वाईट वाटेल. तुला माझी असलेली काळजी येते माझ्या ध्यानात, पण आपला नाईलाज आहे. ते काही नाही, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. आता तू जर इथे राहिलीस तर माझं मन इथेच अडकून राहील आणि माझ्या मनाला सतत तुझी चिंता लागलेली तुला आवडेल का? नाही रे बाळा, त्याचा मलाही त्रास होईल. म्हणून तू चल माझ्यासोबत. ठीक आहे, तू म्हणतो आहेस तसं येते मी तुझ्यासोबत. हो, चल. मी गावाच्या वाटेने पुढे जातो. कोणाच्या ध्यानात येणार नाही अशा वाटेने तू माझ्या घरी ये. पद्मिनी आई, आलीस? मी तुझीच वाट बघत होतो. बर, गावात येताना तुला कोणी पाहिलं तर नाही ना? ए गिरजे, थांब. काय झालं? ते बघ तो नागनाथ. आता त्याचं घर आहे म्हणजे तो असेलच ना? तसं नाही, त्याच्या बाजूला बघ काहीतरी दिसत आहे. अरे काहीतरी चमकल्यासारखं दिसतं. कुठं काय आहे? मला काय नाही दिसत. अगं चल, जवळ जाऊन बघू. जाऊ द्या, तो चाललाय घरात बघा. आई, ए आई. नागनाथ आलास? ये. अगबाई, नागनाथ, 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 अरे हे काय आहे? तुम्ही दोघंही मागावा. बाबा, आई घाबरू नका. अहो, पद्मिनी आई आहे ती. अरे पण ही इथे काय करते? आजपासून ती आपल्या सोबत राहणार आहे. अरे नागनाथ, हे कसं शक्य आहे? ती आपल्या घरात कशी राहणार?
मला माहिती आहे ते अवघड आहे, पण आपल्याला ते करावं लागेल. आपण कितीही ते करायचं ठरवलं तरी ते अशक्य आहे. त्यात काय आहे अशक्य? मला जन्म देणारी आई आहे ती. आपण जसं इथे राहतो तसं तीही राहील. नागनाथ बाळा, आतापर्यंत आम्ही तुझ्या कोणत्याही गोष्टीला विरोध केला नाही. अरे पण हे काम अवघड आहे, जरा वेगळं आहे. आई, पण पद्मिनी आईला आता वनात राहता येणार नाही. अरे पण ती जर इथे राहिली तर गावातली सगळी लोक तिला विरोध करतील. आणि गावातल्यांचं जाऊ दे रे, सासूबाई पण तिला इथे राहू देणार नाही. आपण तिला लोकांच्या नजरेस पडू द्यायचं नाही. आणि आजीचं म्हणशील तर मी समजावून सांगेन तिला. पद्मिनी आई जर इथे राहिली तर ती कोणालाही इजा पोचवणार नाही. हे बघ नागनाथ, आम्ही तिला इथे ठेवायला नकोच म्हणतो असं नाही. हवं तर तिला ठेवू घरात. पण तू हे आज अचानक का ठरवलं आहेस? बाबा, आज गुरु आई पद्मिनी आईला बांधून घेऊन चालला होता. काय? हो. आणि मी जर तिथे गेलो नसतो तर त्याने पद्मिनी आईच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं. पद्मिनी आई आता वनात सुरक्षित नाही, म्हणून ती आपल्या सोबतच राहील.